तर इथं स्वागत करते सगळ्यांचं मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं सकाळी सकाळी अंगण झाडून घेतलं, सडा टाकला आणि रांगोळी टाकून घेतलेली आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं होतं, तर इथं मी ते पूर्ण ताट काढून घेतलेलं आहे. तर इथं मी हळदीचं लेपन करते. आज आषाढी एकादशी असल्यामुळं इथं मी हळदीचं लेपन केलेलं आहे आणि सजावट म्हणून फुलांची रांगोळी टाकलेली आहे. त्याच्यानंतर लगेच चहा ठेवलेला आहे, कारण सकाळपासून उठलेली होती ना, तर चहा घेतला आणि लगेच इथं मी पूजेला बसलेली होती. तर आज आषाढी एकादशी असल्यामुळं मी विठ्ठल रुक्मिणीचा छान असा अभिषेक करून घेतलेला आहे. अभिषेकामध्ये मी दह्या-दुधानं अभिषेक करून घेतला. त्याच्यानंतर चंदनानं अभिषेक करून घेतला. त्याच्यानंतर मध असतं ना, मधानं सुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एकदम स्वच्छ पाण्यानं असा अभिषेक करून घेतलेला आहे. तर इथं छान असा अभिषेक झाला. त्याच्यानंतर स्वच्छ कपड्यानं पुसून घेतलं आणि त्यांना नवीन वस्त्र परिधान करून इथं थोडीशी फुलांची सजावट करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं आषाढी एकादशी साजरी केलेली आहे. त्याच्यानंतर इथं खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. नैवेद्याची थाळी मी नंतर दाखवणार. इथं मंत्रसूत्र पठण करून झालेले आहे.